नमस्कार श्रोते हो, रेड क्रॉस डे हा संपूर्ण जगभर 8 मे या दिवशी पाळला जातो आणि त्यानिमित्तानेच आज आपण रेड क्रॉस सोसायटी अकोलाचे चेअरमन डॉक्टर किशोर मालोकार यांना आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. आज रेड क्रॉस डेच्या निमित्ताने आपण संवाद साधणार आहोत. सुरुवातीला आपण हे सांगूया की रेड क्रॉस संस्थांचं जाळं आपल्याला पूर्ण जगभर पसरलेलं दिसतं. या संस्थेचं नेमकं कार्य काय आहे ते आपण आपल्या श्रोत्यांना सांगूया. त्याची जी स्थापना झाली मॅडम, ती युद्धाच्या वेळेस त्या युद्धात जे जखमी होत होते किंवा ज्यांना आरोग्य याची गरज होती त्यांना मदत पोहोचवणं हे रेड क्रॉसने काम सुरू केलं होतं. आणि रेड क्रॉसची जी गाडी जात होती त्यात युद्धात कोणीही त्यांना त्रास देत नव्हतं किंवा त्यांच्यावर गोळीबार होत नव्हता. पण या जगातलं युद्ध हळूहळू कमी झालं, परंतु रेड क्रॉसची स्थापना ही झालेलीच आहे. तर रेड क्रॉस आता सर्वात जास्त आरोग्यविषयक सर्वात जास्त काम करतं. आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्वात मोठी NGO म्हणून आज देशात किंवा जगात रेड क्रॉस सर्वात पुढे आहे. कारण याचं हे आहे की जगातल्या प्रत्येक जागी, जसं आता भारतात आहे तर भारतात राष्ट्रपती याचे अध्यक्ष आहे, महाराष्ट्रात राज्यपाल याचे अध्यक्ष आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी याचे अध्यक्ष आहे. आणि त्यामुळे हे काम करताना सामाजिक काम करायचं धोरण रेड क्रॉस सोसायटीने स्वीकारलेलं आहे. आणि एक विश्वसनीय अशी मदत प्रत्येक नागरिकाला रेड क्रॉस करणं मिळणार असते. 100% एक वेगळा विश्वास रेड क्रॉसने निर्माण केलेला आहे सामाजिक कार्यात. म्हणजे युद्धासाठी म्हणून जरी स्थापना झाली असली तरी पण आज आपत्कालीन स्थिती जी येते किंवा संसर्गजन्य रोगांचा किंवा साथीच्या रोगांचा जेव्हा प्रभाव वाढतो त्या काळात देखील आपल्याला त्याची मदत मिळणार असते. रेड क्रॉस डे जो साजरा केला जातो दरवर्षी 8 मेला, तर त्याचा उद्देश काय आहे आपण तो सांगूया. रेड क्रॉस डे त्यासाठी म्हणतो आम्ही की रेड क्रॉसची स्थापना झाली ही सर्वांना पहिले तर माहिती मिळते. त्यानंतर प्रत्येक वर्षी एक नवीन थीम घेऊन आम्ही बाहेर पडतो. तर ती थीम यावर्षी माणुसकी कशी जिवंत ठेवण्याची गरज आहे ही थीम यावर्षी आहे. तर माणुसकी म्हणजे काय, रेड क्रॉस माणुसकीसाठीच काम करत आहे आणि म्हणून यावर्षीची जी थीम आहे त्यावर आम्ही एक योग्य प्रकारे काम करू. हे कार्य करताना आपल्याला नुसतंच रेड क्रॉसचे सदस्य जे आहेत, लाखो सदस्य आहेत, ते सगळे तर मदत करतातच, पण तरीही आपल्याला समाजाकडनं काय अपेक्षा असते, त्यांची काय भूमिका असली पाहिजे समाजातील लोकांची. आणि मॅडम, समाजातल्या लोकांनी त्यांच्यासोबत घेतल्याशिवाय रेड क्रॉस कामच करू शकत नाही. रेड क्रॉसचे सदस्य सामाजिक कार्यास पुढे असतात, परंतु अग्रेसर असतात, परंतु सामान्य नागरिक, सर्वसामान्य नागरिक यात सहभाग घेतो. आणि शासनाने आम्हाला हेच सांगितलं आहे की तुम्ही सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन समाजसेवा करा. अकोला रेड क्रॉसची 1934ची बिल्डिंग आहे इथे. आणि महाराष्ट्रात मुंबई आणि पुण्यानंतर सर्वात अग्रेसर जर काम करण्यात पुढे असेल तर ती अकोला रेड क्रॉस सोसायटी आहे. अकोला शहरात आमच्याकडे होमिओपॅथीचा दवाखाना व ॲलोपॅथीचा दवाखाना कंटिन्यू रोज पेशंटला तिथे येतात दीपक चौकात. आणि यावर्षी तर शासनाने आम्हाला 50,000 स्क्वेअर फूट जागा MIDCमध्ये शासनाने दिली रेड क्रॉस सोसायटी अकोल्याला, व तिथे 50 बेडेड हॉस्पिटल आम्ही सुरू करणार आहोत. कामगारांसाठी हॉस्पिटल नाही MIDCमध्ये, म्हणून यावर्षी अकोलानी विशेष कार्य यात आमच्या सचिव जे आहेत प्रभुजीत सिंग बचेर यांचा सर्वात मोठा सहभाग आहे. म्हणजे आरोग्यासाठी युद्ध पातळीवरती रेड क्रॉस काम करते आपण असं सांगूया. आम्ही प्रत्येक समाजाचं समाजकार्य करण्यासाठी युद्ध पातळीवर काम करतो. आरोग्य विषयात तर करतोच.
ही अतिशय स्तुत्य अशी गोष्ट आहे आणि खूप आशादायी अशी गोष्ट आहे की जेव्हा मदत हवी आहे तेव्हा ती निश्चित मिळणार आहे, विश्वसनीय अशी मदत मिळणार आहे. हे तर झालं की आरोग्य सेवेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी काम केलं जातं आहे. इतर गोष्टींमध्येही काम केलं जातं. पण एखाद्याला मदत हवी असेल तर तो रेड क्रॉस सोसायटीपर्यंत येऊन कसा संपर्क साधू शकतो? मॅडम, इथे आमचं रेग्युलर ऑफिस आहे. हं, हं, हं. आत्ताच 1,000 लोकांना कॅलिपर्स, हं, हं, हं. अपंग लोकांना, दिव्यांग लोकांना आम्ही रेड क्रॉसतर्फे वाटले. गेल्या अनेक वर्षापासनं प्रत्येक कार्यात ज्या ज्या लोकांना जिथे जिथे मदत पाहिजे असेल, मदत आणि रेड क्रॉस हे याचं नातं आम्ही योग्य प्रकारे सांभाळलेलं आहे. आणि जिल्हाधिकारी महोदयांच्या प्रत्येक जिल्हाधिकारी आम्हाला सहकार्य करतात आणि त्यांच्या नेतृत्वात आणि आमचे सचिव बछेर यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत आहोत. पुढेही कुठल्याही प्रकारची मदत कोणालाही लागली तर त्यांनी जरूर रेड क्रॉसशी संपर्क साधावा. तरी आपण मदतीचं स्वरूप सांगू शकतो का की कोणत्या कोणत्या प्रकारची स्वरूप मदत? म्हणजे आरोग्यविषयक हं, हं, हं. पैसे सोडून हं, हं, हं. आम्ही आरोग्यविषयक कुठलीही मदत त्यांना गरज असेल तर ती आम्ही करण्यास तयार आहे. मधात आम्ही कॅलिपर वाटले, होमिओपॅथीची उष्माघाताची औषध वाटतो लोकांना. आम्ही आता कोरोनामध्ये सर्वांना औषधी वाटल्या. कोरोनामध्ये 24 तास OPD आम्ही दीपक चौकातली सुरू ठेवली. या प्रकारची मदत आम्ही नेहमीच करतो, यापुढेही नेहमीच करणार आहोत. रेड क्रॉस काही प्रमुख तत्वांवरती काम करतं. रेड क्रॉस 7 तत्वावर चालतं. मानवता, निष्पक्षता, तटस्थता, स्वातंत्र्य, स्वयंसेवा, एकता आणि सार्वत्रिकता. क्रॉस कसं काम करतं? कोणत्या मॅडम, कोणत्या क्षेत्रांमध्ये काम करतं? रक्तदान शिबिर म्हणून आम्ही रक्तदानाचं काम करतो. आपत्कालीन व्यवस्थेचं काम करतो. सुद्धा फर्स्ट एड ट्रेनिंग देतो लोकांना. आपत्कालीन व्यवस्थापनाचं सुद्धा ट्रेनिंग देतो. या सर्व बाबी आम्ही देत आहे प्रत्येक गोष्टी. म्हणजे जे मेंबर्स आहेत त्यांना हे ट्रेनिंग मिळतं आणि येस, त्यांच्या मेंबर्स आणि माध्यमातून बाकी लोकांना सुद्धा, जे लोक इच्छुक आहेत त्या सर्वांना देतो. म्हणजे निश्चितच समाजासाठी एक मोठी अशी मदत उपलब्ध केल्या जाते. 100%. रेड क्रॉस म्हणजे लोकांना मदत, बस एकच आमचं काम आहे आणि तेही निस्वार्थपणे मदत. निश्चितच रेड क्रॉस डे जो आहे त्यानिमित्ताने आपल्या श्रोत्यांना अकोल्यामध्ये पण रेड क्रॉस सोसायटीचं काय काम चाललं आहे आणि किती प्रभावीपणे चाललं आहे हे लक्षात आलेलं आहेच. मला असं वाटतं जाता जाता आपण आमच्या श्रोत्यांना संदेश पण द्यावा. यावर्षी मॅडम, माणुसकी ही जी आमची थीम आहे, या थीमच्या आधारावर लवकरच या पुढच्या महिन्यात जे मतिमंद, गतिमंद, दिव्यांग लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही इथे कॅम्प सुरू करत आहोत की त्यांच्याकडे समाजाचं लक्षच नसतं, आईवडिलांचं लक्ष कमी होतं. म्हणून रेड क्रॉसनी यावर्षीपासनं गतिमंद, मतिमंद, दिव्यांग लोकांसाठी लगेच उपचार सुरू करण्यासाठी यावर्षी स्कीम चालू केलेली आहे आणि हीच माणुसकी जपण्याचं काम यावर्षीपासून आम्ही सुरू करणार. रेड क्रॉस दिनानिमित्त सर आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि रेड क्रॉस संस्था कशी काम करते आणि किती महत्त्वपूर्ण काम करते याची माहिती आज आपण आमच्या श्रोत्यांना सांगितली. त्याबद्दल आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.